आज आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये माझ्या गावचं नाव आंबे चिंचोली आहे. जवळपास हे पंढरपूरपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं आमचं गाव असल्यामुळं या गावात गेल्या 40 वर्षापासून अनेक, जसं आम्हाला कळतं आमच्या वाडवडिलांपासून, तशी गावात दारूबंदी आहे. पण येत्या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीपासून गावात अशी अनेक 1 ते 2 लोकांच्या आसपास दारू अशी ओपन चॅलेंज करून विकतात आणि ह्या दारूमुळं गावाचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही लोकांचं वैयक्तिक शरीराचं, कुणाचे लिव्हर खराब झाले, 2 मयत झालेत आणि अनेक वेळा ग्रामपंचायत बॉडी असू द्या, समस्त ग्रामस्थांना, मित्रपरिवारानं दारू संदर्भात जो दारू विकतोय त्या व्यक्तीशी समोरासमोर जाऊन अनेक वेळा त्यांना दारूबंदी संदर्भात चर्चा केलेली आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार पण केलेली आहे. प्रशासनाने त्यावरती योग्य त्यावेळी कारवाई केली, पण त्याची भूमिका ऐकण्याची नसल्यामुळं आपल्या माध्यमातून, हे प्रसार माध्यमातून याच्यावर अतिशय जशा पद्धतीने पाहिजे तसा दबाव टाकून आम्हाला ह्या समस्त ग्रामस्थाच्या वतीनं दारू 100% बंदी करायची आहे. येत्या काही काळामध्ये दारूमुळं आमच्या गावात सध्या 2 लोकांचे लिव्हर खराब होऊन ते मयत झालेत आणि अनेक 1-2 लिव्हर सध्या खराब झालेला आहे. तो दारू विकणारा माणूस हा, तो ज्या दिवशी मयत माणूस होतो त्या दिवशी मात्र गावात दारू विकत नाही, असं 1-2 ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि इथून पुढच्या काळात त्याच्यावर आतापर्यंत 3 ते 4 वेळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या इथून पुढच्या कारवाईनंतर त्या व्यक्तीला, त्या प्रशासनानं त्याला हद्दपार करावं आणि आमच्या गावातली दारू 100% बंद करावी, हे प्रशासनाला मी नम्रतेची विनंती करतो. आणि याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस चालू ग्रामपंचायत बॉडी पहिल्यांदा निवडून आली, कोविडच्या काळाच्या अगोदर 1 ते 2 महिन्याखाली पूर्ण ग्रामपंचायत बॉडी त्यांच्या घरी गेली. प्रशासनानं त्यांची गाडी आणली, त्यांच्या घरी जाऊन त्यांची दारू पकडून दिली. तो व्यक्ती त्यावेळेस तिथून फरार होता. अशी आक्रमक भूमिका सुद्धा ग्रामपंचायत बॉडीने घेतलेली आहे. पण ह्या व्यक्तीची ऐकण्याची थोडीही मानसिकता नाही. ज्याला त्याला आरकार अशी भाषा करतो आणि ह्या 2-3 महिन्यात हा व्यक्ती सोडून अजून 1-2 जण विकतायत. याच्या पुढच्या, या त्या 8 दिवसाच्या आत जर ह्यांनी दारू जर नाही बंद केली, तर पुढच्या वेळेस आम्ही आपल्या चॅनल मार्फत त्यांची स्वतः नावं घोषित करू आणि दुसरे 2 व्यक्ती त्यांना कोण विकायला लावतंय आम्ही तेही आपल्या मार्फत प्रशासनाला सांगू आणि याच्यावरती प्रशासनाने योग्य ती पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई करून गावाला सहकार्य करण्याची भूमिका करावी. आणि येत्या काळात गेल्या 40 वर्षाची आमची परंपरा गावाची आहे, त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करून दारूबंदी करावी आणि गाव व्यसनमुक्त होणं फार गरजेचं आहे. सध्याची तरुण पिढी पूर्ण अशी हळूहळू व्यसनाधीन झालेली आहे आणि येत्या काळात ज्या महिला आहेत आक्रमक झालेल्या, या पुढच्या वेळेस जर हे 8 दिवसाच्या आत जर दारू यांची नाही बंद झाली, तर पुढच्या 8 दिवसानंतर आम्ही सगळ्या महिला समोर आणणार. चॅनल मार्फत आपल्या प्रशासनावरती विनंती करून आपली कारवाईची अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. आंबे चिंचोली, तालुका पंढरपूर. मी मिस्टर सरपंच सोमनाथ जाधव. ह्या गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून दारूबंदी ही कायम राहिली होती. पण काही दिवसानंतर, असं काही वर्षात, काही काळात, ह्या वर्षात म्हटलं तरी चालेल, ह्या वर्षात एक असा इसम आहे, 2 असे इसम आहेत की त्यांनी गावाची सुव्यवस्था दारू विकून, अनधिकृतपणे दारू विकून गावाची सुव्यवस्था फार बिकट करून टाकली. तर आमची इसमाची तक्रार केली का तुम्ही? बऱ्याच वेळा त्या इस्माची तक्रार करून प्रशासनाने त्याच्यावरती काही ॲक्शन घेतलं, पण त्या व्यक्तीने त्यालाही न जुमानता आपला चोरून धंदा कायम ह्या देवाच्या कडेला त्यांनी हा कायमच ठेवलाय त्यांनी. अशा कारणाने गावातली तरुण पिढी,
गैबी पीर साहेब आमचे ग्रामदैवत आहे. त्याच्या ह्या दर्ग्याकडेला त्याचा दारुगड ठेवलाय का? आमच्या हयाती असल्यापासून ह्या दर्ग्यात चप्पल घालून कोण आत प्रवेश करत नव्हतं, पण ह्या दारूमुळे ह्या दर्ग्यात लोक चप्पल बघत नाहीत, देव बघत नाहीत, आहे असा प्रवेश करून ह्या गावाचं पूर्णपणे सुव्यवस्था फारच बिघडवून टाकली. त्या दारू विक्रेत्यावरती प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे, लवकरात लवकर 40 वर्षाची आमची परंपरा कायम राखावी आणि लवकरात लवकर ह्या व्यक्तीवर कारवाई करून ताबडतोब गावातली कायमची दारूबंदी करावी. अन्यथा ह्याचे परिणाम आम्ही काही दिवसात गावातल्या ज्या महिला महिला वर्ग आहे, स्कूल आहे इथे शाळेत, ह्या लोकांना फार गोष्टीचा त्रास व्हायला लागला आणि प्रशासनाने त्वरित कारवाई नाही केली तर आम्ही ह्याच्यावरती जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही उपोषणास बसण्यात आम्ही तयार आहोत. नमस्कार. आज आपल्या आंबेचिंचोली गावामध्ये काही अवैध धंद्याविषयी बऱ्याचशा ग्रामस्थांच्या तक्रारी, ग्रामपंचायतच्या तक्रारी असतील. आतापर्यंत बरेचसे अवैध धंदे या ठिकाणी सुरू होते. काही धंदे बंद झालेले आहेत, काही सध्या स्वरूपात चालू आहेत. परंतु जे गावात अवैध धंदे चालू आहेत त्यामुळं शाळेच्या लहान मुलांना असेल, वृद्धांना असेल किंवा इतरांना सर्वांनाच या गोष्टीचा त्रास होतोय. आता ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य चालतं त्या ठिकाणी आमचं आंबेचिंचोलीचं ग्रामदैवत गैबी पीर या ठिकाणी आहे. संपूर्ण गावाचं आराध्य दैवत ते आहे. परंतु या अवैध धंद्यामुळं आसपासच्या त्या मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण बघत आहात बाटल्याचे खच वगैरे त्या ठिकाणी पडलेले आहेत. आमचं गाव या मंदिरामध्ये येत असताना प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचं पालन त्या ठिकाणी करतं. जे चपल्या किंवा बूट असतील आम्ही गेटच्या बाहेर ठेवतो. परंतु जे अवैध धंद्याच्या मार्गाने जाणारे जे काय म्हणजे तळीराम आहेत त्यांना मात्र या गोष्टीचं काही सोयीसुतक नाही. त्या देवाचं किंवा त्या दर्ग्याचं कुठलंही पावित्र्य त्या पद्धतीनं राहत नाही. आणि ज्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी जो व्यवसाय चालतो त्या ठिकाणी एक पानवट आहे. त्या पानवट्याहून जात असताना या गावामधील काही महिला आहेत त्या धुनी भांडी वगैरे करण्यासाठी त्या मार्गाने जातात. त्याच ठिकाणी नेमका अशा पद्धतीचा अडथळा निर्माण होतो. तर हा अडथळाही थांबला पाहिजे. आतापर्यंत बऱ्याच वेळेला दारू बंद करण्याचा प्रयत्न गावकऱ्याच्या वतीनं झाला गेला, परंतु प्रत्यक्षात तो काय अंमलात आलेला नाही. परंतु या गोष्टीचा नाहक त्रास होऊ लागलेला आहे. आता पिण्याच्या टाकीचं पाणी, या मंदिरामध्ये जी पिण्याची टाकी आहे या मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी बाहेरून अगदी अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येतात. त्या आल्याच्या नंतर त्यांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी या पाण्याच्या टाकीचा उपयोग होतो. परंतु आजूबाजूला आता सध्या आपण बघितलं तर पूर्ण त्या दारूंच्या बाटल्यांचा खच त्या ठिकाणी पडलेला आहे. ते पाणी सुद्धा म्हणजे अशुद्ध प्रकारचं त्यामुळं झालेलं आहे. त्याचबरोबर जी शाळकरी मुलं आहेत, ज्या ठिकाणी हा व्यवसाय चालतो तिथून अगदी 100 ते 150 फूट अंतरावरती शाळकरी मुलं आहेत. जेडपीची आंबेचिंचोलीची शाळा त्या ठिकाणी आहे. त्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी नाहक त्रास सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पवित्र भंग करणाऱ्या या गावच्या त्या सर्वच बंद व्हाव्यात. मी असं म्हणत नाही की बाबा केवळ हा दारूबंदीचाच विषय या ठिकाणी घ्यावा, इतर सर्वही गोष्टी या गावातील बंद व्हाव्यात. जे अगोदर 10 वर्षापूर्वी आंबेचिंचोली गाव होतं की आसपासच्या गावाने एक आदर्श होतं की या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा केला जात नाही, धार्मिक वृत्तीचं गाव म्हणून आसपासच्या खेड्यामध्ये या आंबेचिंचोलीची ओळख होती. परंतु ती ओळख मागच्या या 2-4 वर्षापासून पूर्ण पुसली गेलेली आहे. तर तेच असणारं गतवैभव जे इतर सगळ्या धार्मिक बाबतीतलं हे आंबेचिंचोलीला पूर्वीसारखं प्राप्त व्हावं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचा आवाज उठवावा आणि सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो, हे अवैध धंदे इतर सर्व प्रकारचे आहेत ते तुर्तास बंद व्हावेत. गेल्या 40 वर्षापासून आंबेचिंचोली गाव हे दारूमुक्त, व्यसनमुक्त गाव आहे. पण या गावात गेल्या 2 ते 3 वर्षापासून एका ठेकेखोर इसमामुळे दारूचा अवैध धंदा मोठ्या जोमात सुरू आहे. या दारूच्या धंद्यामुळे या गावातील सामाजिक आर्थिक सलोखा पूर्णतः बिघडून गेलेला आहे. या गावातील काही तरुण व्यसनाधीन झालेले आहेत. काही तरुण दारू पिऊन मरण देखील पावलेले आहेत. हे तळीराम दारुडे दारू पिऊन गावातल्या चौकात असलेली शिवीगाळी करून गावातील शांतता भंग करत आहेत. तरी या गावातील काही नागरिकांच्या, काही पदाधिकाऱ्यांच्या समस्या अशा आहेत की त्यांनी या गावातील दारू पूर्णपणे बंद झाली पाहिजे व जो इसम आहे, जो इसम जो की दारू अवैधरित्या विक्री करतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
अन्यथा आम्ही लोकशाहीच्या सनदशीर मार्गानं जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर किंवा प्रशासनाला याबाबत जाब विचारून वेळ प्रसंगी आम्ही उपोषण सुद्धा करू असा इशारा येथील काही पदाधिकारी ग्रामस्थांनी माझ्या चॅनलशी बोलताना दिलेला आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी आंबेचिंचोलीहून नेताजी वाघमारे.